ओ परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. अध्याय क्रमांक 31. 150 वर्षांपूर्वी महर्षी दयानंदांनी रचला कौशल भारत अर्थात स्किल इंडियाचा पाया. महर्षी दयानंदजींनी तत्कालीन भारताच्या प्रत्येक समस्येला खूपच बारकाईने समजून घेऊन तिच्या समाधानाचे उपाय देखील सुरू केले होते. ते जाणत होते की भारत शिल्पकलेचे महान केंद्र होता. जगभरातील लोक विविध कला शिकण्यासाठी भारतात येत होते. परंतु अशिक्षा, अविद्या आणि अंधकाराच्या काळात कुठे ना कुठे भारत ह्या सर्व विद्या विसरून गेला होता. तत्कालीन स्वार्थपूर्ण सत्तांनी आम्हाला कलाविहीन बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. एकदम विनाश झाला नाही, परंतु गेल्या 500-600 वर्षांत अधिक प्रमाणात कलांचा विनाश झाला. राजे लोकच कलांना सुरक्षित ठेवत असत. राजे राहिले नाहीत तेव्हा आक्रमणकारांच्या आक्रमणानंतर कला व कलाकारांना सांभाळण्याचे कष्ट कोण करील बरे? महर्षी दयानंद केवळ धार्मिक, सामाजिक किंवा राष्ट्रीय दृष्टीच ठेवत नव्हते. त्यांची आर्थिक दृष्टी इतकी तीक्ष्ण आणि रुंद होती की त्यावेळची कोणतीही गरज त्यांच्या नजरेतून सुटू शकली नाही. त्यांना देशातील युवकांना व्यापार इत्यादीमध्ये प्रगती करण्याकरिता आवश्यक शिल्पकला शिकविण्याचा देशात अभाव जाणवला. कोणत्याही धार्मिक गुरूचे प्रत्येक दिशेत व्यापक चिंतन कदाचित दयानंदांच्या व्यतिरिक्त कोणातही मिळणार नाही. त्यांनी भारताला कौशल्य विकासाचे केंद्र बनविण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की आज भारताच्या युवकांना विविध शिल्पकला शिकविण्याची नितांत आवश्यकता आहे. यांना एकतर विदेशामध्ये पाठवून शिकवावे किंवा विदेशांतून शिल्पकलेच्या जाणकारांना येथे बोलावून युवकांना प्रशिक्षण दिले जावे. त्यांनी जर्मनीचे विद्वान जी वाईज यांना पत्र लिहून याबाबत सांगितले की आपण काही कौशल्यधारकांना, शिल्पकला निर्देशकांना भारतात पाठवावे, जेणेकरून आम्ही येथील युवकांना शिल्पकलेचे चांगले शिक्षण देऊ शकू. त्यांनी लिहिले, हे स्पष्ट आहे की पुष्कळशा सुशिक्षित लोकांनाही नोकरी मिळालेली नाही किंवा ते जीवननिर्वाहाची व्यवस्था करू शकत नाहीत. अशी अवस्था पाहून मी एका कला कौशल्य शाळेची आवश्यकता असल्याचा विचार करत आहे. प्रत्येक पुरुषाने आपल्या उत्पन्नाचा 100वा भाग प्रस्तावित संस्थेला दिला पाहिजे. त्या निधीतून विद्यार्थ्यांना कला कौशल्य शिकण्यासाठी जर्मनीला पाठवता येईल. जो कोणी या निधीच्या खर्चातून हे व्यवसाय शिकेल त्याला प्रतिज्ञा करावी लागेल की सभा किंवा फंड, स्वदेशात स्थापित उद्योग यांची तो 12 वर्षापर्यंत सेवा करेल. या प्रश्नाबाबत आग्रा येथे विचार करण्यात येत आहे आणि जेव्हा काही निर्णय होईल तेव्हा आम्ही आपल्याला सूचना देऊ. पत्राच्या शेवटी स्वामीजींनी लाला मूलराज यांना व्यक्तिगत सल्ला दिला की आता वेळ आहे की आपण लाला श्रीराम यास कला कौशल्य शिकण्याकरिता इंग्लंडला पाठवावे. संदर्भ नवजागरण की पुरोधा भाग 1. लेखक डॉक्टर भवानीलाल भारतीय. आर्य समाजाने त्या काळातील आपल्या सर्व मुख्य शिक्षण केंद्रामध्ये कौशल्य विकासाला स्थान दिले. महर्षींचे महान शिष्य स्वामी श्रद्धानंदजींनी गुरुकुल कांगडीसारखी महान शिक्षण संस्था उघडून कौशल्य विकासाला तिच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आणि DAVच्या मोठ्या संस्थानामध्ये सुद्धा शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासाच्या कार्याला पुरेसे स्थान देण्यात आले. आर्य समाजाने स्वदेशी आंदोलन सुरू केले तेव्हा या विषयाला भरपूर गती मिळाली. लोकांनी भारतात वस्तू तयार करण्यास सुरुवात केली आणि आज भारत विश्वातील मोठा निर्यातक बनला आहे. काय हे लहान परिवर्तन आहे? आज सरकारांनी स्किल इंडियाची सुरुवात केली, मोठी आर्थिक तरतूद ठेवली, परंतु त्या काळी कोणत्याही धार्मिक गुरूचे वा राजनेत्याचे लक्ष या महत्त्वाच्या कार्याकडे गेले नाही.
परंतु ऋषी दयानंदांनी हा आवाज मजबूतीने उठवून भारताला पुन्हा शिल्पकलेमध्ये महान देश बनविण्याचा पाया तर रचलाच होता.